पुण्यात गुरुवारी जीबी सिंड्रोमचे 3 नवे रुग्ण सापडलेत आणि त्यामुळे बाधित रुग्ण संख्या आता 130 वरती पोहोचली आहे। त्यातील 20 रुग्ण हे व्हेंटिलेटरवरती आहेत। जीबीएसमुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलंय। दरम्यान आतापर्यंत पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका या क्षेत्रातील घरांचं सर्वेक्षण करण्यात आलंय। तसंच बाधित गावातील जलवाहिन्या, ड्रेनेज लाईनची दुरुस्ती युद्धपातळीवरती सुद्धा करण्यात येते। पुण्यात गुरुवारी जीबी सिंड्रोमचे 3 नवे रुग्ण सापडलेत आणि त्यामुळे बाधित रुग्ण संख्या आता 130 वरती पोहोचली आहे। त्यातील 20 रुग्ण हे व्हेंटिलेटरवरती आहेत। जीबीएसमुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलंय। दरम्यान आतापर्यंत पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका या क्षेत्रातील घरांचं सर्वेक्षण करण्यात आलंय। तसंच बाधित गावातील जलवाहिन्या, ड्रेनेज लाईनची दुरुस्ती युद्धपातळीवरती सुद्धा करण्यात येते।